नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. देशभरात चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने थेट खुलं आव्हान दिलं आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे की जर कोणीही व्यक्ती दिव्य शक्ती किंवा चमत्कारी शक्ती सिद्ध करून दाखवली तर त्याला तब्बल 80 लाख रुपयाचं बक्षीस दिले जाईल. समितीने ठेवलेल्या अटीनुसार आव्हान स्वीकारणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे जालसाची मुक्त परिस्थितीत आपली शक्ती सिद्ध करावी लागणार आहे. यामध्ये 10 व्यक्तींची अचूक माहिती सांगणे आणि दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या वस्तू ओळखणे अशा 2 प्रमुख चाचण्या असतील. या दोन्ही चाचण्यामध्ये किमान 90% अचूकता आवश्यक राहणार आहे. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र पंच समिती नेमली जाणार असून संपूर्ण चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे. आव्हान स्वीकारण्याला 8 लाख रुपयाची अनामत रक्कम जमा करावी लागणार असून दोन्ही टप्प्यांमध्ये यश मिळवल्यास 80 लाखाचे बक्षीस दिले जाईल. समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही धर्म किंवा ईश्वरांच्या विरोधात नाही, मात्र त्यांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या विरोधात आहे. दरम्यान हे आवाहन नागपूर येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात येणार असून देशभरात या मुद्द्यावर चर्चेला उधाण आले आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांचा दिव्य दरबार आयोजित करून लोकांना फसवतात, ठगवतात असं मी जाहीररित्या बोलत आलेलो आहे. पुन्हा तेच बोलतो आहे. ते लोकांच्या अंधश्रद्धा वाढवतात, लोकांना सांगतात की तुम्हाला भूत लागलेला आहे, तुम्हाला जादूटोणा केलेला आहे, तुम्हाला करणी केलेली आहे. या पद्धतीच्या अनेक गोष्टी ते आपल्या दिव्य दरबार या कार्यक्रमामध्ये सांगत असतात. ते कुटुंबामध्ये भांडणं सुद्धा लावतात. व्यक्तीला सांगतात की तुझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, तू आजारी आहेस, तुला हा रोग झालेला आहे, त्याचं कारण अमुकाने तुला करणी केली आहे, तुझ्या काकीने करणी केली आहे, तुझ्या अमुकाने करणी केलेली आहे. या जगामध्ये कुणालाही करणी करता येत नाही, जादूटोणा करता येत नाही, मंत्रतंत्र करता येत नाही. वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याच आधारावर जादूटोणा विरोधी कायदा तयार झालेला आहे. असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका बाजूनं लोकांच्या अंधश्रद्धा वाढवणं, महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करणं, हे सगळे प्रकार ते एका बाजूनं करतात. म्हणून मी सरकारच्या वतीनं एका बाजूनं तक्रार केली होती. त्या तक्रारीची महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी आणि त्यावेळेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, FIR दाखल केला नाही. उलट त्या धीरेंद्र कृष्ण महाराजांना महाराष्ट्रभर पुढे हिंडवलं. त्याच काळामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्यांना 30 लाख रुपयाचं पारितोषिक देण्याचं आव्हान दिलेलं होतं की तुम्ही आमच्या पुढ्यामध्ये तुम्ही दावे करता त्या पद्धतीनं 10 व्यक्ती आम्ही सादर करू. त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं आडनाव आणि त्यांचं वय हे तुम्ही एक्झॅक्टली सांगावं. त्याशिवाय त्यांचा मोबाईल नंबर सांगावा. शेजारच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या ओळखून दाखवाव्या, कारण तुम्हाला दिव्यदृष्टी आहे असं तुमचं म्हणणं आहे. या दोन्ही गोष्टी जर 2 वेळा कंडक्ट करायच्या आहे त्या नागपूर पत्रकार संघाच्या समोर होतील आणि दोन्ही वेळेस जर तुम्ही 90% करेक्ट राहिला तर त्यावेळेस त्याचं पारितोषिक 30 लाख रुपये तुम्हाला मिळेल असं आम्ही म्हटलं होतं. ते पारितोषिक आता 80 लाख रुपयांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी यावेळेस हे आव्हान स्वीकारलं तर 80 लाखाचं पारितोषिक त्यांना मिळेल. त्यांना जर पारितोषिक घ्यायचं नसेल, कारण मला माहीत आहे की त्यांच्यासाठी 80 लाख रुपये की झाड की पत्ती आहे, एका दिवसाची कमाई त्यांची कोटीच्या वरची आहे. त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी नव्हे पण त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे सिद्ध करण्यासाठी पुढे यावं, हे आव्हान स्वीकारावं. 2दा त्यांनी सिद्ध करावं. 90%पेक्षा अधिक ते करेक्ट आहेत. मी स्वतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ कायमची बंद करेल, त्यांच्या पायावर डोकं ठेवेल आणि त्यांचा भक्त बनेल. आता या आव्हानाला धीरेंद्र कृष्ण शास्त्री प्रतिसाद देणार का आणि त्यांच्या दाव्यांची कसोटी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तोपर्यंत बघत राहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.